आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचे सर्व विंगचे सर्व सन्माननीय पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये काल 26 जानेवारी 77वा प्रजासत्ताक दिन असताना राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी त्या ठिकाणी पालकमंत्री असताना त्यांनी त्या सभेमध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान दिल्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी खऱ्या अर्थाने संविधानाची अंमलबजावणी सुरुवात झाली आणि संविधानाची अंमलबजावणी सुरुवात झाल्यामुळं सर्वसामान्यांना, वंचितांना, कष्टकऱ्यांना खऱ्या अर्थानं न्याय मिळायला लागला। याची जाणीव सर्व भारतीयांना, सर्व मंत्र्यांना आणि सर्व राज्याला असताना देखील महाराष्ट्र राज्याचे एक घटनात्मक पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जाणून बुजून त्या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये प्रजासत्ताक दिनामध्ये त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव जाणून बुजून या ठिकाणी टाळले। त्यांचं मत असं आहे, त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, अनावधान राहिलं आहे। परंतु या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे, गिरीश महाजनसारख्या घटनात्मक पदावरती असणाऱ्या व्यक्तीकडून अनावधान ही गोष्ट राहीत नाही। जाणून बाजून नीच प्रवृत्तीच्या या भाजप शासित राज्य आल्यापासून या लोकांनी भारतीय संविधानाची बदलण्याची भूमिका घेणे, भारतीय संविधानाच्या माध्यमातून वेगवेगळ्या कमेंट करणे, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जाणूनबुजून अवमान करणे या संदर्भात नेहमीच यांची भारतीय जनता पार्टीची भूमिका राहिलेली आहे। आज आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याच्या वतीनं आज आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असं आम्ही एक आवाहन करतो, तात्काळचे जलसंपदा मंत्री आहेत, ज्यांना घटनात्मक पद असताना देखील ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली त्या घटनेच्या शिल्पकारांचं नाव देखील त्या माणसाला आठवत नसेल, त्या माणसाचं अनावरण राहिलं म्हणत असेल, चुकीचं वाक्य वापरत असेल, त्याची तात्काळ मंत्रिपदावरून हकालपट्टी करायला पाहिजे, तात्काळ राजीनामा घ्यायला पाहिजे। आणि त्या वेळेला आमच्या माधुरीताई जाधव यांनी त्या ठिकाणी एकदम निर्भयपणे भूमिका घेऊन आज जे काय राज्यात सुरू आहे, जे आमचे पूर्वीचे जे काय आमचा काळ होता, पूर्वीचे काय मनुस्मृती पद्धतीने जे काय आम्हाला आमच्या बहुजन बांधवांना वागणूक मिळत होती, तीच वागणूक आता येते का अशी एक शंका आणि परिस्थिती निर्माण झाल्यामुळं एक आमच्या महिला भगिनी वर्दीवर असताना देखील त्या ठिकाणी निर्भयपणे त्या भूमिकेमध्ये ठाम राहिल्या। त्याबद्दल आम्ही आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्या ताईंचं अभिनंदन करतो आणि या गिरीश महाजनांचं आम्ही या ठिकाणी जाहीरपणे निषेध व्यक्त करतो।